बॉलर्स नेम फोन करा तेथील 7-8 चेअर आहेत ना त्या डगआउटला त्वरित पोहोचवतील. सहकार्य करावे. चला बॉलर्स नेम काय? संकेत टू गौरव. पहिला चेंडू खोलवर, सुंदर खेळला 1 धावासाठी. चांगली गोलंदाजी आहे. पहिला चेंडू सुंदर टाकलेला आहे. बघूया आपण दुसरा चेंडू कसा हाताळतोय. बॅट्समन तर त्याच बॉन्ड आहे का? बॉन्ड अमित वरे. सुंदर मारलेला चेंडू हवेमध्ये आहे, परंतु बघूया क्षेत्ररक्षण कसं करत आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण. चौक आहे. 4 धावा. नाही अमित वरेंच्या बॅटमधून निघाला तो सुंदर चौकार. अमित वरे हा मुंबईमध्ये आयकॉन म्हणून खेळत असतो. सुंदर बॅटिंग करतो. इथंही चांगली स्टार्ट मिळेल त्याला. बघूया तिसरा चेंडू. हो सुंदर चेंडू. 1 धाव. डिक्लेअर मध्ये 1 धाव. संकेत चांगली गोलंदाजी करते. तितक्या ताकदीचा सिंगल आहे ना. धावून काढले 31 रन. संकेत टू गौरव. ओ खाली राहिला चेंडू. पायाला लागून पाठीमागे गेलाय तो 1 धावेसाठी. लेग बाईटची 1 धाव आहे. सुंदर गोलंदाजी करतोय संकेत. बघूया आता 5वा चेंडू कसा हाताळतोय. शेख सुंदर चेंडू. पुन्हा एकदा चांगला खेळून काढलाय तो वरे. बॉन्ड. या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया कसा खेळतो गौरव. ओ चांगला मारला चेंडू आणि हा 4 धावांसाठी. अंपायरचा निर्णय आहे 4 धावा. ओव्हरची समाप्ती. स्कोरवरती रन आहेत 12. दोघेही तुल्यबळ बॅटिंग करतात. दुसरी ओव्हर घेऊन येतोय तो विश्वनाथ दानवले. विश्वनाथ दानवले टू बॉन्ड. विश्वनाथ टू बॉन्ड. बघूया सुंदर गोलंदाजी. चांगला चेंडू हाताळला तो विश्वनाथ दानवले. बॉन्ड यांना समजलं नाही कुठे बॉल मारायचा. 1 धाव. डिक्लेअर मध्ये 1 धाव. खूप चांगली गोलंदाजी करतो दानवले. विश्वनाथची गोलंदाजी मुंबईमध्येही फेमस आहे. तितका तुल्यबळ बॉन्ड. फुल टच चेंडू आणि हा मारलेला लेग साइडला. बघूया काय तो. अंपायरचा निर्णय 2. डिक्लेअर मध्ये 2 धावा.
कारण की पाठीमागे हा आपला डिक्लेअर झोन आहे आणि डायरेक्ट गेला चेंडू तर एक धाव आहे. एकच हमपास निर्णय करा आपला एक. चल डिक्लेअरची एक धाव आहे. कोणी अंपायरशी वाद घालू नये. डायरेक्ट वन डे आहे. वन डी कमेंटचा निर्णय आहे. पाठीमागे गेल्यानंतर एकच धाव आहे. अंपायर्स एक धाव पाठीमागे. डायरेक्ट पाठीमागे कसाही जाऊ दे आपल्याला एकच धाव द्यायची. चला कोणी वाद घालू नये आपल्याला. विश्वनाथ टू बॉन्ड सुंदर मारा चेंडू आणि हा जातोय तो सीमा रेषे पार चौकार. खूप चांगला खेळलाय तो बॉन्डने. लेग साईडच्या दिशेने मारलेला हा चेंडू आहे 4 धावांसाठी. विश्वनाथ सुद्धा चांगली गोलंदाजी करतो. पूर्ण हा सुंदर मारलेला चेंडू सीमा रेषे पार चौकार. स्कोर झालाय तो 18. दुसरी वेळ चालू आहे. धाव संख्या आहे 18. सौरभ चला मॅच बॉल घ्यायचा आहे. मॅच थांबू नका. विश्वनाथ टू बॉन्ड बघूया. ओ सुंदर चेंडू. काय बॉल होता हा. बॉन्डला समजलाच नाही या क्षेत्राच्या हातामध्ये. किपरच्या हातामध्ये गेला बॉल तो. खूप सुंदर गोलंदाजी. विश्वनाथ चांगला हाताळतो गोलंदाजी. आणि बघूया आता पुढचा चेंडू. हा उडालेला एज आणि हा पाठीमाग डिक्लेअर झोन मध्ये गेली. एक धाव. सुंदर चेंडू परंतु पाठीमागे आपल्याला क्षेत्ररक्षण नाहीये त्याच्यामुळे एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी करतो विश्वनाथ. एक चौकार मारला परंतु कमबॅक केले बॉलरनी. 2 चेंडू हाताळलेत. एक धाव दिली. सुंदर गोलंदाजी करतो विश्वनाथ दानवले. बघूया आपला हाताळतो आता पुढील चेंडू. क्षेत्रामध्ये बदल केलेला आहे. सुंदर मारलेला चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण दिसतं इथं. एकच धाव मिळते ती अमितला. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डचे रन आहेत 20. चांगलं आहे. 2 ओव्हर समाप्तीनंतर 20 चांगला स्कोर कार्ड दिसतोय. 2 ओव्हरचा पॉवर प्ले संपलाय. आपला 3री ओव्हर आहे पॉवर प्ले. परंतु बघूया कोण टाकतंय ओव्हर. 8 षटकांचा सामना आहे. 3री सुद्धा आपल्याला पॉवर प्ले आहे. त्याच्यामध्ये 3रा प्लेअर आपण लावू शकतो बाहेर. सर्कलच्या बाहेर 3 प्लेअर चालू शकतात असा नियम आहे. बघूया सुंदर. वाई तालुका क्रिकेट असोसिएशन समर्थ स्पोर्ट यांच्या मार्गदर्शन तसेच त्यांच्या आयोजन खूप चांगलं केले. आणि प्लेयर्ससाठी हा 8 ओव्हरचा गेम आहे तो सुंदर होणार आहे. कारण की आज उपांत्यपूर्वीचे सगळे सामने आहेत. बॉलिंग मार्क वर येतोय तर प्रसन्न. बॅटिंग आहे ती अमित बॉन्ड. तेवढ्या ताकदीचा बॅट्समन आहे तो. बघूया तो काय करतोय तो. आपली 3री ओव्हर आहे. पॉवर प्लेची 3री ओव्हर. बघू कसं होतं हाताळतोय. आणि बघू आज आपल्या रन स्कोर होतोय की नाही पुढे. कुठेतरी आपल्या रन्स असं वाटतं कमी आहेत 2 ओव्हरच्या पॉवर प्ले. कारण की 3री ओव्हर आहे. परत आपल्याला फिनिशिंग येणार. बॉल मारणं कठीण होणार. मारला तर वरून मारावा लागेल ते 6 धावांसाठी. बघूया विकेट पण राखायची आणि आपल्या रन पण करायचे. त्याच्यामुळे ही ओव्हर आपल्याला महत्वाची आहे. चला प्रसन्न टू बॉन्ड अमित.
सुंदर मारा चेंडू आणि हा लेग साईडच्या दिशेने जातोय तो चौकार. प्रसन्न असा चांगला बॉलर आहे परंतु आज तो काय फुल टॉस टाकून बॉलरला बॅट्समॅनला चार्ज केलं ते. बघूया आता नेक्स्ट चेंडू काय टाकतोय तो. 24 धावा. प्रसन्न टू ऑफसाईड दिशेने मारला चेंडू आणि हा स्क्वेअर मारा आहे. वाईट चेंडू. हम पण आपले दोन्ही हात दिशेने फडकावून सांगितलं हा वाईट चेंडू आहे. प्रसन्न टू अमित. हो सुंदर चेंडू. हा असंच क्षेत्ररक्षण आपल्याच फॉलोतर मध्ये सोडलेला आहे चेंडू प्रसन्न राजफिर यांनी. मिळते ती एक. तिसरा चेंडू बॅट्समनचा आहे गौरव. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. बघूया आपण चौथा चेंडू कसा हाताळतो प्रसन्न राजपुरे. तिसरी ओव्हर मॅच पॉवर प्लेची आहे. लेग साइड दिशेने मारला चेंडू आणि हा सुंदर. ओ खूप चांगलं क्षेत्ररक्षण परंतु बॉल तो तर लागून गेलाय तो. ओ आणि हा रनआउट. रनआउट झालाय तो गौरव. दोघांमध्ये खूप असं गच्चाळ असं हे कम्युनिकेशन आणि झालाय तो रनआउट. संधी मिळालेली कॅच सोडलेला परंतु ही रनआउटची संधी दिली गौरवने आणि स्वतःच रनआउट झालाय तो गौरव. एक बाद 27 धावा. तिसरं ओव्हरच्या 3 बॉल मध्ये. नेक्स्ट बॅट्समॅन बघूया कोण येतोय. निखिल शेडगे. निखिल शेडगे आई सुद्धा लेफ्ट आर्म बॅट्समन आहे. बघूया आता प्रसन्न पुढे काय करतोय तो. सुंदर गोलंदाजी करतोय प्रसन्न. निखिल शेडगे आणि पाचोड मध्ये अमृतवाडी यांनी भरवली टुर्नामेंट. त्या ठिकाणी यांनी मारले ते सलग 5 षटकार. बघूया आपण इथं मारतोय का तो 5 किंवा 6 षटकार आपल्या संघासाठी. बघूया काय करतोय. आपल्याकडे 8 ओव्हर आहेत. अजित वरे यांच्याकडून इब्बू सरांसाठी आहे 500 रुपयात पाहिजे कारण 1 ओव्हर टाकली तर. ओ चांगला चेंडू खोल वरचा बॉल होता तो समजलाच नाही निखिल यांना आणि हा निर्धाव. सुंदर गोलंदाजी करतोय प्रसन्न. एक वेळ आली की काय अंगामध्ये जोश आला काय प्रसन्नच्या. चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता समजला नाही निखिल यांना. निर्धाव. चांगली गोलंदाजी करतोय प्रसन्न. बघूया नेक्स्ट पुढचा चेंडू. हो लेग साइड दिशेने मारलेला हा 1 धावेसाठी. ओव्हरची समाप्ती होते का बघूया अंपायरांचा निर्णय काय होतोय. ओव्हरची समाप्ती 3 ओव्हर 3 षटकार समाप्तीने 1 बाद 28 धावा. 1 बाद 28 धावा 3 ओव्हर. पॉवर प्ले षटक संपलेला आहे. 3 ओव्हर पॉवर प्लेचे आहेत त्या संपलेल्या आहेत. बघूया आता 5 ओव्हर मध्ये आपण काय स्कोर येतोय. आजच्या दिवशी सर्व मॅच आपल्याला 8 ओव्हरच्या बघायला मिळणार आहेत. सुंदर नियोजन केलंय समर्थ स्पोर्ट्स यांनी. चांगली संधी आहे प्लेयरांना आपल्या गेम दाखवायची. 8 ओव्हरचा गेम आहे. 8 ओव्हर्स मध्ये आपल्याला बघूया कोण कसं खेळतंय. प्लॅन तर करावं लागणार प्रत्येकाला 8 ओव्हर मध्ये. 4थं षटक घेऊन येतो तो संकेत वाडकर. कालच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली संकेत वाडकर यांनी. बघूया आज काय करतोय तो. पुढे तेवढ्यात निखिल चांगला ताकदीचा बॅट्समन आहे कारण त्याने पाचोडमध्ये मारले सलग 5 षटकार. बघूया इथं काय कमाल करतोय तो. चौथं षटक हाताळतो आपल्या संघासाठी. बॅटिंग मार्कवर आहे तो निखिल. बघूया पुढील चेंडू.
चांगला मारलेला समोरच्या दिशेने आलाय तो चौकार. खूप चांगला शॉट आहे. निखिल चांगल्याच फॉर्म मध्ये आहे तो, कारण पाचोड मध्ये सुद्धा त्यांनी बॉल बॉल आपल्या सहकार्य करायचंय कमिटीने. कुठेही बॉल जाऊ दे आपल्याला ग्राउंड मध्ये उपलब्ध करून द्यायचा आहे. खूप चांगलं नियोजन आहे. दुसऱ्या चेंडूवर मारलाय निखिल यांनी समोरच्या दिशेने चौकार. खूप चांगली गोल बॅटिंग करतोय तो निखिल, कारण की हा बॅट्समॅनने पाचवडच्या टुर्नामेंट मध्ये 5 सलग षटकार मारलेत. इथे आपले पहिला बॉल डॉट खेळला, परंतु दुसऱ्या बॉल मारलाय तो चौकार. बघूया फिल्डिंग मध्ये बदल होतोय. इब्बू सरांसाठी 500 रुपये पारितोषिक आहे. पुढील चेंडू शॉर्ट पिच बॉल, तेवढ्यात मारला ताकदीनं. हा गेलाय तो षटकार. लेग साईडच्या दिशेने मारलेला हा षटकार, उत्तुंगाचा षटकार. निखिल खूप चांगली बॅटिंग करतोय, कारण पाचोडला पण दाखवून दिला पण काय आहे ते. खूप चांगली बॅटिंग करतोय. हा शॉर्ट पिच बॉल आहे. असे बॉल मिळाल तर हे आपल्याला लेग साईड दिशेने षटकार दिसणार आहेत. चांगली गोलंदाजी करून आपल्या बॅट्समॅनला रोकावं लागणार आहे, की 8 ओव्हरचा गेम आहे. निखिल बघूया पुढील चेंडू. पुढील चेंडू निखिल यांचा स्लोवर पद्धतीने चेंडू आणि हवेमध्ये, आणि बुसारन घेतलेला हा कॅच आणि निखिल आउट. विकेट. 2 बॉल मारले, परंतु हा तिसरा कमबॅक चांगला होता आणि विकेट घेतली निखिलची. संकेतनं कमबॅक केले आपल्या हा ओव्हर मध्ये. 2 बाद 38 रन, 38 धावा झाले. 2 विकेट गमावलेत आपल्या संघाने, आणि संकेत चांगली गोलंदाजी करतोय. त्यालाही समजतंय 2 मारले, परंतु बॅट्समॅनने विक्रम मांढरे हाही खूप चांगला बॅटिंग करतो. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. इब्बू सरांसाठी 500 रुपये पारितोषिक आहे. बघूया इब्बू सरांनी 1 ओव्हर टाकलं तर 500 रुपये पारितोषिक आहे. बघूया संकेत यांचा पुढील चेंडू. मांढरे लेग साईड दिशेने मारलेला, परंतु पाय वादळला आहे. खूप चांगला चेंडू होता. 1च धाव आली लेग बाय स्वरूपात. आज जर कोणी 3 षटकार मारले अष्टविनायक फार्म यांच्याकडून 301 रुपयाचं पारितोषिक आहे. आज कोणत्याही संघातील खेळाडूंनी 3 सलग षटकार मारले तर अष्टविनायक फार्म यांच्याकडून 301 रुपयाचं पारितोषिक आहे. संकेत आपला हाताळतोय हा 4थ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. पुढे आहे अमित बॉन. 4 बॉल झालेत. हवेमध्ये आहे. बघूया काय होतंय. आणि हा इब्बू सरांच्या हातामध्ये पुन्हा एकदा दुसरा चेंडू आणि दुसरी विकेट. अमित बॉन चांगले बॅट्समन आउट होत आहेत. कुठेतरी आपलं संकेतांनी खूप चांगलं षटक हाताळले. 2 विकेट मोठ्या घेतलेल्या त्याने. इब्बू सर तुम्ही कॅच घेऊ नका, तुम्हाला बॉलिंग करायची. 500 रुपये पाहिजे. 501 रुपये. एक चेंडू बाकी आहे या षटकातील. विक्रम चव्हाण सुरूरचे फलंदाज आहे. ते खूप चांगले खेळतात. या हंगामध्ये खूप लांब षटकार मारलेत.
सुरूचे पोलार्ड, कॅरन पोलार्ड. बघूया संकेतचा चेंडू कसा हातावतोय, कसं खेळतात ते बघूया. पुढील चेंडू. हो, आणि हा पुन्हा मारण्याचा प्रयत्न, आणि हा कॅरन पोलार्ड पहिल्याच बॉलवरती आउट झालाय. शून्यावरती बाद होते सुरतचा कॅरन पोलार्ड. हॅट्रिक संधी आहे, परंतु पुढील षटक हाताळलं तर त्यांनी हॅटकिस. चला पुढील मॅच मध्ये पाहूया हॅट्रिक होती. बॅट्समॅन नेम आपला 12 प्ले इथं नाही आलाय. धीरज कासवडे. आई चांगला बॅटिंग आहे, आई चांगला बॅटिंग करतो. बघूया, परंतु आता 4 ओव्हर संपलेत. 39 39 धावा 4 ओव्हर. विकेट पडल्यात त्या 4. आपल्याला कुठेतरी संयमान खेळावा लागणार आहे, कारण की हा ओव्हर 8 ओव्हरचा गेम आहे. आपल्याला गेम प्लॅन करावा लागणार आहे. कारण प्रसन्न राजपेने घेतली कॅच. गणेशांनी घेतली. गणेशांनी घेतली कॅच. बघूया 5वं षटक कोण हाताळतोय. बॉलर्स नेम दत्ता शिंदे. दत्ता शिंदे वाई मधले प्लेयर आहेत, ते खूप चांगले गोलंदाजी करतात. त्यांच्या समोर सुद्धा चांगला बॅट्समन आहे. कुठेतरी आता गेम प्लॅन करावा लागणार आहे. 4 ओव्हरमध्ये आपल्या विकेट चांगले गेलेत. पुढील 4 षटकामध्ये आपल्याला चांगला स्कोअर बनवावा लागणार आहे, कारण हा 8 ओव्हरचा गेम आहे. आपल्याला कुठेतरी चांगली धावसंख्या उभं आपल्याला मॅचमध्ये राहावं लागणार आहे. बघूया दत्ता टू. चला बुसर खूप टाइम घेत आहे आपण क्षेत्र सजवायला. विक्रम मांढरे ऑन स्ट्राईक. बघूया दत्ता कशी गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू, खूप सुंदर चेंडू. मांड्यानं समजलंच नाही कुठून बॉल गेला, पण खूप चांगला चेंडू होता. दत्ता यांचा सुंदर चेंडू. 5व्या ओव्हरचा पहिला बॉल खूप चांगला हाताळलाय दत्ता यांनी. बघूया पुढील चेंडू. दत्ता यांचा चेंडू लेग साइड दिशेने मारायचा प्रयत्न होता, काही समजला नाही बॉल. दुसराही चेंडू डॉट येतोय. बॅट्समॅनना प्रेशर आला बहुतेक. 4 विकेटचं प्रेशर दिसतोय आपल्याला इथे. कुठेतरी विकेट गेलाय, रन पण करायचे आणि विकेट पण थांबवायचे. पुढील चेंडू दत्ता यांचा. बघूया कसा हाताळतोय. ओ, हाही सुंदर चेंडू आहे लेग साइडच्या दिशेने. अंपायरांचा नो बॉलचा सिग्नल. फेकी बॉलिंग, ऑब्जेक्शन घेतलेलं आहे फेकी बॉलिंगचं. हा गोलंदाज फेकी असल्या कारणाने या मॅच मध्ये बॉलिंग टाकू शकत नाही. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन आहे. धावसंख्या झाले ते 40. 4.2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 40. 4 विकेट. धावसंख्या रोखली. आलाय तो बाहुबली. राजेश जवळ बाहुबली. जावळीचे आयकॉन तसेच बाहुबली. बघूया आपल्या संघासाठी कशी गोलंदाजी करतोय. फ्री हिटचा चेंडू. बघूया आपला सोनं चांगली संधी आहे बॅटरला. फुलटाच परत स्वरूपात चेंडू आणि लेग साइड दिशेने मारलेला सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव दिसते तिथे.
खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय ते आपल्या संघासाठी. राजेश यांचा सुंदर हाता चेंडू एक धावेसाठी. बाहुबली यांचा चेंडू बघूया. पुढील चेंडू गणेश यांच्यासाठी हा मारलेला ऑफसाइड हे मारलेला सिंगल. एक धाव पूर्ण केली आहे. खूप चांगला हाताळा चेंडू एक धाव स्वरूपात. पुढील चेंडू राजेश यांनी चांगली गोलंदाजी करतात. बाहुबली हो लेग साइड दिशेने मारला चेंडू प्रसन्न यांच्या हातामध्ये आणि हा बघूया अंपायरच्या दिशेने काय होतोय तो. रनआउटची संधी उपलब्ध करून दिली ती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं. थ्रोही चांगला मारलेला परंतु नॉट आउट. बॅट्समन आपल्या क्रीजमध्ये आलेले आहेत. चला पुढील चेंडू राजेश यांचा पुढील चेंडू. धीरज कासोड स्ट्राईक. धावा तर करावाच लागणार आहे धीरज यांना. उलटा चेंडू पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. बघूया अंपायर डिसिजन काय होतं ते आणि हा रनआउटच्या स्वरूपात बाद झाला तो धीरज. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं प्रसन्न राजपूर यांनी. तितकाच चांगला थ्रो आणि बाहुबलीने लावलाय तो स्टंप्सला. विकेट तर जात आहेत. रन करावे लागणार आपल्याला. 5 विकेट. 43 धावसंख्या झाली. 5 विकेट. कुठेतरी नियोजन करावं लागलं बॅटिंग साठी. पूर्ण 8 ओव्हर खेळायचं आपल्यासाठी आता. पूर्ण 8 ओव्हर खेळून आपल्याला रन करावे लागणार आहेत. पुढील संघ सुद्धा तितका तुल्यबळ बॅटिंग करतो. आज अकलक काजी सरांचा वाढदिवस आहे. वाई तालुका क्रिकेट असोसिएशन यांच्याकडून समर्थ स्पोर्ट्स यांच्याकडून त्यांना वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा. चला राजेश यांचा पुढील चेंडू. बॅटिंग मार्को आहे तो नवीन ओव्हर संपलेली आहे ती. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावसंख्या आहे 5 विकेटच्या मोबदल्यात. नवीन बॅट्समॅन नेम सांगा. विक्रम. बॅट्समॅन नेम सांगा. सूरज. नवीन बॅटर आला तो सूरज. बघूया. मनोज टू सूरज. बघूया. शॉर्ट पिच परत चेंडू काहीच समजलं नाही. लेग साइड दिशेने बॅट फिरवली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाले नाहीये. निर्धाव बॉल. चांगली गोलंदाजी करतोय. कुठेतरी आता आपल्याला बॅटिंग करावी लागणार चांगली. धावसंख्या पण आपल्यासाठी कुठेतरी गोलंदाजीला पुरेशी धावसंख्या करावी लागणार आहे. पुढील चेंडू ऑफसाइड दिशेने मारलेला चेंडू परंतु बॉलिंग मिसफिल्ड झाली येते. एकच धावा व्हायला पाहिजे तर 2 धावा झाल्या. मिसफिल्डिंग झाली. कुठेतरी प्रेशर मध्ये आलाय फिल्डर. बॅटर चांगली बॅटिंग करतोय. पुढील चेंडू 2 बॉल हाताळलेत. 2 धावा दिलेत. 6वं षटक घेऊन आलाय तो. पुढील चेंडू बघूया काय करतो बॅटर. ऑफसाइड दिशेने मारलेला खूप चांगला षटकार. खूप चांगला मारलेला शॉट गेलाय तो बाउंड्री बाहेरच्या लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. सूरज यांनी चांगला मारलेला ऑफसाइड दिशेने षटकार. धावसंख्या झाली ती 51 धावा. 51 धावा झालीत. 51 धावा.
आता जोनात हा घेऊन टाका तो बॉल घ्या. चांगला मारलेला चेंडू आणि 6 धावांसाठी होता. बघूया सूरज खूप चांगली बॅटिंग करतायत. आपल्या संघासाठी धावा जमवणं त्यांच्यापाशी. पुढील चेंडू ऑफसाईड दिशेने चेंडू लेगला मारण्याचा प्रयत्न तो जातोय तो डॉट बॉल. मनोज खूप चांगली गोलंदाजी करतायत. एक षटकार आला परंतु पुढील बॉल डॉट काढला त्यांनी. सूरज पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने मारलेला चेंडू. एकच धाव. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. पुढे बॅटर आहे तो मांढरे विक्रम मांढरे. आपल्याला धावा विक्रम मांढरे याला समोरच्या दिशेने मारलेला चेंडू. बघूया काय होतंय. ओ दोन फिल्डरच्या मध्ये मिसकम्युनिकेशन आणि गेलं ती बाउंड्री. जिथे विकेट व्हायला व्हायची तिथे झाली बाउंड्री. 4 धावा. विक्रम मांढरेला जीवनदान मिळालंय म्हणून यांच्या गोलंदाजीवरती. खूप क्षेत्ररक्षण गचाळ क्षेत्ररक्षण आणि गेले ती चौकार. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 56. 56 ऑन बोर्ड. सूरज आणि विक्रम चांगली बॅटिंग करतायत. आपल्या संघासाठी कुठेतरी धावा जमवण्याचं कार्य करतायत ते. षटकार चौकार असं मारण्याचा प्रयत्न करतात. सिंगल डबल पण घेत आहेत. बघूया आपल्या संघासाठी 7वीवर कोण घेऊन येत आहे. विश्वनाथ दानवले घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी 7वी ओव्हर. आवाज यायला पण जीवनदान मिळालंय तर विक्रम मांढरे यांना. बघूया आपल्या 2 मध्ये काय करतात ते. सूरज विश्वनाथ टू सूरज. बघूया पुढील चेंडू. हवेत उडालेला चेंडू. प्रसन्न बॉल आणि हा पुन्हा एकदा सोडलेला कॅच. प्रसन्न राजपुरे. खूप गचाळाचं क्षेत्ररक्षण. शेवटचे 2 चेंडू 2 झेल सोडलेले आहेत. खूप गचाळाचं क्षेत्ररक्षण प्रसन्न राजपुरे यांच्याकडून. बघूया विश्वनाथ दानवड विक्रम मांढरे. पुढील चेंडू स्लो पद्धतीचा चेंडू होता पण हा चांगला कणी झाला असं वाटतंय आणि गेलाय तो 6 धावांसाठी. कॅचेच विन मॅसेज असं असतंय. बघूया झेल सोडलेला आहे आणि मारलाय तो षटकार. काल रोहित शर्माचे 2 झेल सोडले आणि रोहित शर्मा चांगली बॅटिंग केली. 81 धावा केल्या. आणि आजही तसंच विक्रम मांढरे यांचा कॅच सोडला आणि हा आलाय तो षटकार. धावसंख्या झाली ती 63 धावा. 63 धावा. रमेश सर इथे आलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. लिजेंड क्रिकेटर. पुढील चेंडू विश्वनाथ दानवले लेग साईड दिशेने मारण्याचा प्रयत्न. हा सुंदर क्षेत्ररक्षण आणि इब्बू सरांच्या हातामधून सुटलेला चेंडू 1 धावांसाठी. खूप चांगली गोलंदाजी. खूप चांगलं कमबॅक केलं विश्वनाथ. एक षटकार मारला परंतु पुढील चेंडू चांगला हाताळला 1 धावांसाठी. विश्वनाथ टू सूरज. बघूया विश्वनाथ काय करतोय पुढील चेंडूवरती.
समोरच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न आणि निर्धाव. विश्वनाथ दाने चांगलं कमबॅक केलं. एक षटकार मारला त्यांना, परंतु 2 बॉल चांगले हाताळले त्यांनी. 4 बॉल 6.4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 64. चांगली धावसंख्या उभारायला लागणार आहे. शेवटचे 8 चेंडू आहेत आपल्यासाठी. बघूया विश्वनाथ दानवले. हो, काहीच समजलं नाहीये. निर्धाव पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. विश्वनाथ दानवले चांगला मारतोय, चांगली गोलंदाजी करतोय. 65 धावा. बॉल झाले 5. 1 बॉल शिल्लक आहे या षटकातील. बघूया सूरज काय करतोय. शेवटचा चेंडू, चांगला मारलेला चेंडू हवेमध्ये आहे, परंतु बघूया काय होतंय. पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण. अंपायरचा सिग्नल काय तर बघूया आपण. चेक करावं लागणार आपल्याला. आणि हा देतात अंपायर सिग्नल 6 धावांसाठी. जिथं विकेट व्हायला होती तिथे आले 6 धावा. खूप गचाळ क्षेत्ररक्षण. आतापर्यंत सोडलेले आहे ते 3 कॅच. 71 धावा. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 71. चांगली धावसंख्या उभारली आहे. सिंधुदुर्ग या टीमने 71 धावा केलेत 7 ओव्हरच्या समाप्तीनं. शेवट शतक हाताळतात ते. बॉलर्स नेम अनुज. टाकली नाही अगोदर, 6वी टाकली. अनुज पुन्हा एकदा आपले दुसरी ओव्हर घेऊन येतात. अनुज विक्रम मांडेल पुन्हा एकदा मारलेला हा, आणि पुन्हा एकदा गेलाय तो षटकार. खूप गचाळ क्षेत्ररक्षण आहे. हा सलग 4था कॅच सोडलेला आहे आणि तो षटकारामध्ये गेलाय. जिथे निर्धाव व्हायला पाहिजे चेंडू तिथं आलाय तो षटकार. विक्रम मांढरे मारला चेंडू 6 धावांसाठी. विक्रम मांढरे खूप चांगली बॅटिंग करतायत. शेवटचे 5 चेंडू बघूया आपल्या संघासाठी किती धावा गोळा करतायत. विक्रम मांढरे बघूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा चांगला लेगच्या दिशेने मारला चेंडू. बाहुबली यांच्या हातामध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव. अनुज खूप चांगली गोलंदाजी करतायत. एक षटकार आला पण दुसरा बॉल चांगला हाताळाय. 1 धाव. पुढील चेंडू सूरज यांच्यासाठी. शेवटचे 4 चेंडू आपल्यासाठी आहेत. बघूया किती धावा गोळतात सूरज. अनुज टू सूरज. चांगला मारलेला चेंडू 1 धावासाठी. चला टॉस साठी आपल्यासाठी पुढील मॅच आहे पुरंदर फायटर्स वर्सेस तोरणा टायगर्स. पुरंदर फायटर्स तोरणा टायगर्स याने टॉस साठी आपल्यासाठी कॅप्टनला पाठवून द्यायचे. यानंतर लगेच टॉस होईल. अनुज टू विक्रम मांढरे. खूप चांगली गोलंदाजी आणि तितकंच चांगली बॅटिंग करतायत विक्रम मांढरे. खूप लेगच्या दिशेने मारला चेंडू. पुन्हा एकदा बाहुबली यांना समजलं नाही आणि गेलाय गचाळ क्षेत्ररक्षण. 4 धावांसाठी. अंपायर यांचा सिग्नल आलाय 4 धावा. $83 83 धावा. विक्रमने चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. 83. मनोज चांगली गोलंदाजी करतायत पण आपल्या क्षेत्ररक्षण साथ देत नाहीत.
पुढील चेंडू हो खोलवर पद्धती चेंडू होता. चांगला चेंडू होता. विश्वनाथ दादाने चांगली फिल्डिंग केली परंतु 2 धावा रोखू शकले नाहीत. आपल्या संघासाठी 2 धावा आल्यात त्या विक्रम मांढरे यांच्या बॅटमधून. 85 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. मनोज बघूया आपले शेवटचा बॉल कसा हाताळतायत आणि शेवटचा चेंडू विक्रम मांढरे बघूया षटकार किंवा चौकार मारतायत का. चांगली धावसंख्या आहे. पुढील चेंडू शेवटचा चेंडू ओ खूप चांगला चेंडू डॉट. 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 85. 86 धावाचं लक्ष असेल सिंहगड या टीमसाठी. 86 धावांचं लक्ष आहे. चला टॉस करण्यासाठी आपल्याला यायचे तोरणा टायगर्स आणि सिंहगड पुरंदर फायटर्स आणि तोरणा टायगर्स यांनी टॉससाठी आपल्याला उपलब्ध राहायचं. चला लवकर टॉस होईल. तोरणा आणि पुरंदर. तोरणा टायगर्स विरुद्ध पुरंदर फायटर्स. चला कॉम्रेडचे
मांढरे आणि स्ट्रायकरला उभा आहे. तो म्हणजे धावसंख्या 85 धावांची गरज आहे. पुढील चेंडू फास्टिंग मारा करतोय किंवा पण चेंडू सरळ जातो, इथे हातात विसरतो. फलंदाज बघतो की वाट आपल्या बाग नाही, आपल्या धावा त्यांची गरज आहे. आपला एक मोठा उच्चांग फार मोठा गाठायचा आहे. आपल्या एकी दुःखी जाणार बने तो बनी नाही तो अब्दुल कनी आपल्या मार उडी घेस होई असं करण्याची गरज आहे आणि आपल्याला अशी करायची आहे. आणि आता बघूया पुढील चेंडू पंचांना पार करून सुरेख चेंडू. आता मध्ये चांगली कामगिरी या गोलंदाजी लगातार 3 चेंडू यांनी निर्धार. फलंदाज स्ट्राईक एंडला उभा आहे, त्याला एकही चेंडू बॅटला करता आला नाही आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 33 धावावर थांबलेली आहे. मग या जवळजवळ 3 चेंडू निर्धाव. गोलंदाज मांढरे आणि युबो मात्र स्ट्राईक एंडला. सलामीची जोडी ही वनडाऊन जोडी मैदानात उभी आहे. पुढील चेंडू पंचांना प्रयत्न षटक चालू आहे. हे षटक चालू आहे 5वं. पहिला चेंडू पुन्हा सेम डिलिव्हरी. सुरेख चेंडू मात्र फलंदाजाला चेंडू समजत नाहीये. चेंडू फक्त कॉन्टॅक्ट होते गोलंदाजाचं आणि गोलंदाजाचं. 4 चेंडूचा खेळ झालाय. हे बॅग तगडायचं आवाज जाते बॅग माईकच्या समोर बॅट ठेवते कृपया काढायची जरा. आणि आता अप्रतिम कामगिरी लगातार 4 चेंडू निर्धाव. इब्बू सरकार एक नामचीन फलंदाज स्ट्रायकरवरती उभा 33 धावा फाळकावर. पुढील चेंडू घेऊन आणि आता मात्र पंचांना सुरू झाला की हा चेंडू अवांतर दाखवलेला आहे. पण रिव्ह्यू घेतला मराठी तिकडे रिव्ह्यू आला नाही बघायचं सांगितलं मला. रिव्ह्यू दिलेला आहे, वाईडला रिव्ह्यू दिलाय बघायचं आपल्याला काही नाही. 6 मॅच चालू आहे सांगितलंय. पंचांमध्ये सांगितलं की हा अवांतर चेंडू म्हणजे सुहेर मारा करतोय आणि त्या सुहेर मारामध्ये जवळजवळ 1 धावाची भर पडते. 34 धावा फाळका 85 धावा करायच्या 34 धावा लागलेल्या आहेत. 2 गडी कसे बदल पहिला मी सांगितलं की पहिल्या रोडवरती बदलल्यावर मला नक्की माहिती आहे. बघा युबो 8 चेंडू आणि 3 धावांची कामगिरी स्ट्रायकरवरती उभा आहे आणि गोलंदाज त्याचं नाव आहे फरक काफी चांगली कामगिरी केली गोलंदाजांनी. मांढरे विक्रम मांढरे अप्रतिम कामगिरी या षटकात 4 चेंडू निर्धाव. पुढे चेंडू आज नक्की सामना 25 धावा करायचे ते लिहून ठेवा काय धावा फाळकावर लागलेल्या आहेत. षटक चालू आहे 5वं आप्पा आणि गोलंदाज फलंदाज मध्ये स्ट्रायकर उभा आहे. पंचांना करून आता मात्र अप्रतिम चेंडू उचलून मारलाय. चेंडू जाईल नक्की. पंचांचा इशारा 6 धावांचा. हा मिड माउंड पहिला षटकार इब्बूच्या वेळात. संघाची धावसंख्या आता मात्र झपाटीने वाढते. क्रीप पकडले. धावसंख्या झाली 41 धावा झालेल्या आहेत. म्हणजे पहिल्या षटकात धावसंख्या होती 2 षटकात धावसंख्या होती 20. 3 षटकात धावसंख्या होती 24 आणि 4 षटकात जाऊन धावसंख्या होती 33. धावसंख्या झाली आता 5 षटकं सुरू आहे. धावसंख्या झाली 41. 2 गडी बाद. पहिला गडी हा 2 बाजूला माहिती आहे. बघूया युबू मात्र स्ट्राईक एंडला अप्पा फास्टिंग मारा करतोय. आता मात्र त्रिभुजिता लेन बिघडते. विपुलला समजा चेंडू झाला एक्स्ट्रा आदळतोय आणि गडी मात्र बाद. त्रिपज हा 3रा गडी बाद होतोय. धावसंख्या जवळजवळ 41 होती. पहिला हा 2 वर झालेला, दुसरा झाला काय माहिती नाही, पण 3रा गडी हा 41 बाद झालेला. अशी गडी भरली. पहिल्या षटकात 2 धावा, 2 षटकं 20 धावा, 3 षटकं 24, 4 षटकं झाले 33 आणि हा 3रा गडी बाद झालाय तो मात्र 41 इथे
पहिला 2 ओव्हर झालेला बाद. गडी बाद झाला, कृपया लवकर यायचं आहे गडी. आणि दोन्ही संघाला विनंती आहे माझी की 12 प्लेयर पाठवा. दोन्ही संघाला विनंती आहे, दोन्ही संघाला माझी विनंती आहे. आपण दोन्ही टेलमन आपले पाठवायचे आहेत, त्यांना नावं माहिती असेल अशी पाठवा कृपया. आणि पुढील सामना जो नाणेफेकीसाठी जो संघ आला असेल त्याला विनंती आहे त्या नाणेफेकी यायचं आहे कृपया. दोन्ही संघाला विनंती आहे म्हणून कृपया नाव सांगितलं इकडे येऊन थांबायचं. काही मला इथं समजत नाही काय म्हणून दुसरं काय नाही, मी इथला नाही आहे कारण इंग्लिश मला वाचता येत नाही. फक्त नाव तर मनोज हा प्लेअर आलेला आहे आणि इपूच्या ठिकाणी मनोजची निवड झाली. मनोज हा वैयक्तिक क्रमांक 5 वरती आलेला आहे. 3 बाद 41, पहिला 2 वरती, दुसरा 19 वरती, तिसरा 41 वरती. 86 धावांची गरज आहे. षटक अजून बी चालू आहे. षटक संपलं ना, षटक संपलं झाले पूर्ण. षटका संपलीत म्हणजे 5 षटकाचा खेळ संपलेला आहे. आता येणारे अजून बी 3 चेंडू म्हणजे 18 चेंडू एक चांगली मोठी धडाडीची कामगिरी तारेवरती कसरत करावी लागेल. आता हा मनोज स्ट्राईक केला आणि गोलंदाजसाठी आलाय. गोलंदाजाचं नाव आहे निखिल शेडगे, याची निवड झाली. हा 6वा षटक सुरू आहे. धावसंख्या 3 बाद 41, 86 धावांची गरज. दोन्ही संघ विवादले संघ आहेत. सामन्याला कृपया विलंब करू नका, आपण टाइम लावायचा आहे कारण वेळ होणार. आता 18 चेंडू 45 धावांची गरज. फुल चेंडू कट केला. चेंडू गलेमध्ये ज्याला 17 चेंडू कट करतो गलेमध्ये 1 धाव सहज मिळते. संघाची धावसंख्या झाली ती 42. 3 गडी बाद 42. उलण्यामध्ये असं नाही की अजून बी जवळजवळ 17 चेंडू उर्वरित बाकी आहेत आणि 17 चेंडूमध्ये धावा हव्यात. 44 धावा. बनी तो बनी नाजूकणी पुढील चेंडू पंचाला पार करून उचलून मारला. चेंडू कव्हर मध्ये 17 चेंडू खाली आहे आणि हा झेल टिपलाय. कव्हर पडला सरळ झेल. गडी मतर बाद. धावसंख्या झालेली आहे ती आता 42. 4 गडी बाद. धावसंख्या 42. कॉन्टॅक्ट बरोबर आहे ना सांगा कारण मी ह्या गावात नवीन आहे. मी आता इथपर्यंत आलो तेव्हा मला 300 वेळ खर्च झाला. मी सारखं गावचा रहिवासी आहे. एकदा आलो तर पाऊस पडला पण रिटर्न गेलो. तर असू द्या कृपया गडी बाजारला लवकर नाव सांगायची आम्हाला त्यांची. आता दत्ता शिंदे याचं नाव आहे, तो आलेला आहे. जरा लवकर पिडअप करायचं आहे. यापुढे जे सामने होतील दोन्ही संघाला विनंती आहे नाणेफेक याचे कुठलाही वेळ आपण जाया करू नका कारण ही वातावरण असं आहे की कधी इथं क्लायमेट बदलू शकते. चला आता नवीन फंड आलं खेळण्यासाठी दत्ता शिंदे याला एक आपली उच्चांगी कामगिरी करायला लागेल. एक दानगी कामगिरी आक्रमता एक खुकार फलंदाजी करावी लागेल. विक्रांत शिंदे यांनी गोलंदाज सुरू आहे. फास्टिंग मारा करतोय पंचाला पार करून शेंडीला उचलतोय. पंचांचा इशारा हा अवांतर धावेने. धावसंख्या 1 नीच रखते. धावसंख्या 43. ये 6ठी ओवर शुरू है. गेंदबाजी करेंगे गेंदबाज जो स्ट्राइक पर निखिल गेंदबाजी करता हुआ. अब तक निखिल ने देखा जाए तो 2 गेंदें वाइड डाली है. इस ओवर की अगली गेंद शतरंज तैनात है. उटर खेला है. गेंद पॉइंट क्षेत्र में शतरंज तैनात है. गेंद सड़ने पाए जब तक कवरिंग अच्छा. 1 रन की फिर बढ़त. 1 रन के बड़े साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. स्कोर लगता हुआ 44 रन स्कोर कार्ड पर. एक बड़ी ऊंचाई गांठनी है. 86 रनों के टारगेट आपको ट्राई करना है. तो गेंदबाजी अच्छी डाली. कंजूसी भरी गेंदबाजी दिलाने कामयाबी है. इस गेंदबाज की मैं तारीफ करूंगा. तो शुरुआत बॉब स्ट्राइक पर खड़े बल्लेबाज राजेश ईश्वर की उठा खेला है. गेंद गए शतरंज तैनात और विकेट का चाल बार बार बज गया. शायद गेंद सड़ने पाई निंदा से खोता हुआ शतरंज और ये विकेट छटक जाती है कैच और 1 रन की बढ़त. 1 रन के बढ़त साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 45 रन स्कोर कार्ड पर. तो ये जीवदान का फायदा जरूर उठाना चाहिए. आपको बनाने रन दुगने. 8 ओवर का मुकाबला. हर ओवर के अंदर आपको 10 के औसत से दौड़ना है. तो आपकी गति थोड़ी मैंने कहा था पहली ओवर में केवल 2 रन, दूसरी ओवर में 20, तीसरी ओवर में 24, चौथी ओवर में 33 और 5वीं ओवर में चौथे स्कोर हुआ था 41. इस ओवर की अगली गेंद स्ट्राइक पर खड़े बल्लेबाज उठाकर खेला है. सड़ने पाए गेंद चकमा दे के बल्लेबाज विकेट के दस्तानों में. कोई रन मुझे ये भी गेंद डॉट. स्कोर उसी जगह रुका हुआ 45 के ऊपर. आपको जरूर रन बनाने 86 रन की दरकार है. हर ओवर के अंदर आपको 10 का अवसर रन बटोरने. तो आपकी धीमी गति चल रहा है. ये 6ठी ओवर की शुरुआत. 30 ओवर की अगली गेंद कट किया. गेंद कवर क्षेत्र में
ये गेंद शतरंज चकमा दिया, गेंद गई सीमा रेखा के बाहर। हैम्बर का इशारा, ये 4 रनों का यह चौवा जंड के पास स्कोर करूंगी। ये दूसरा चौवा, इस चौवे के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 49 50 के करीब नहीं। और ओवर की समाप्ति। मैंने कहा था जैसे रन आए देखना पड़ेगा। पहली ओवर में केवल 2 रन, दूसरी ओवर 20 रन, तीसरी ओवर में रन आए थे 24, चौथे ओवर में रन आए 33 और पांचवें ओवर में रन आए थे 41 और 6वें ओवर 49 रन। तो आपको देखना है, अभी 12 गेंदें रहेंगे शेष और 12 गेंदों में आपको बड़े रन करने पड़ेंगे। 12 ओवर 49 धावा झालेले आहेत। 12 चेंडू 36 धावा। तो आपको 12 गेंदें और 36 रन की दरकार। आप समय ज्यादा नहीं खर्चा करें, आपसे विनती रहेंगी। आगे वाले मैच को विनती आपको झगड़ा बना होता है तो नान भी करिए, मैच जल्द से जल्द शुरू करें। धाव संख्या 49 झालेली आहे। हा 86 करायचे आहेत का? 85 झालेत ना? 37 सॉरी हा, इथं मला माहित नाही, मी नवीन हरवलं आहे। चला 12 चेंडू आणि 37 धावा, 12 चेंडू 37 धावा आपण लक्षात ठेवायचं आहे। आणि आता गोलंदाजी आलाय गोलंदाज सोमनाथ मांढरे जो गेंदबाजी करेंगे। ये 7वां ओवर उनके दौर से। और स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज राजेश। 86 रन की दरकार है, देखना पड़ेगा। 12 गेंदें 37 रन की दरकार। आपको छक्के चौके दागने पड़ेंगे, जहां मौका मिला वह पेलना पड़ेगा, बल्ला आपको चलाना पड़ेगा, खुखार बल्लेबाजी का प्रदर्शन दिलाना पड़ेगा। तो आप गेंदबाज फिर एक बार चलता हुआ शुरुआत करती पहली गेंद का सामना करेंगे बल्लेबाज राजेश। स्ट्राइक पर रहेंगे। कट किया, गेंद गई थर्ड मैन क्षेत्र में। जब बल्लेबाज गेंद को फील किया, जब तक बल्लेबाज पर्याय समय एक दूसरे चोर बदले और 1 रन का इजाफा। 1 रन के साथ 50 रन स्कोरबोर्ड पर, 50 रन स्कोरबोर्ड पर। तो आप देखना पड़ेगा अभी कोई रनों की गिनती जाए, अभी जो आपको बड़े रन देने पड़ेंगे। तो अभी 11 गेंदें 36 रन की दरकार। 11 गेंदें, मैंने कहा था 11 गेंदें लगी है। देखना पड़ेगा बल्लेबाज फिर स्ट्राइक पर रहेंगे। इस ओवर की अगली गेंद कट कर गया, उठाकर खेला है, गेंद बीट क्षेत्र तैनात है वहां और बढ़िया कैच और विकेट का पतन होता हुआ। ये 5वां विकेट पतन 50 पर। पहला 2 पर, दूसरा 19 पर, तीसरा 41 पर, चौथा 42 पर और 5वां 50 पर। अब ये बल्लेबाज को ये सफलता मिली। गेंदबाज की तारीफ करूंगा, ऐसे समय अच्छी वक्त में उसे गेंद को पलटा दिया। बल्लेबाज का संतुलन खोता और विकेट पतन हुआ। मिडवे क्षेत्र बढ़िया बल्लेबाज का प्रदर्शन दिलाया और विकेट दिलाए कामयाब। तो अब 50 रन 5 विकेट जा चुके हैं। तो इस ओवर की जो गेंदबाज जो मैं उसकी तारीफ करूंगा, गेंदबाज का नाम है सोमनाथ। उस गेंदबाज ने इस मुकाबले में 2 गेंदें और 1 विकेट का पतन, 1 रन खर्चा कर चुका है सोमनाथ। अब स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज गणेश। उठा के लगा, ये जाएगी, जरूर जाएगी और हैम्पर का इशारा, ये 6 रनों का। तो ये गणेश के बल्ले से पहला छक्का जड़ने के बाद 56 रन स्कोर कार्ड पर। तो गणेश उसी तरह आपको रन बटोरने पड़ेंगे, छक्के चौके दागने पड़ेंगे। तो इस बल्लेबाज ने आप थोड़ी सी नाराजी दी। 3 गेंद में 7 रन खर्चे किए। गेंदबाज का नाम है सोमनाथ ने 7 रन खर्चे कर चुका है, विकेट पाई है। तो 9 गेंदें और 30 रन की जरूरत, 9 गेंदें 30 रन की जरूरत। यानंतर होणारा सामना दोन्ही संघाला विनंती आहे, आपण नानफडी यायचं आहे, कुठलाही वेळ जाय करू नका। तो शुरुआत फिर एक बार सोमनाथ इस ओवर की अगली गेंद लेकर कट किया, आड़े से खेला, गेंद मिड बॉल गैप में शॉट है, शतरंज तैनात है, इनको फील किया। जब तक थ्रो आता बल्लेबाजों ने पर्याय समय एक दूसरे चोर बदले और 1 रन का इजाफा। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 51 रन स्कोर कार्ड पर, सर 57 रन, सॉरी 57 रन स्कोर कार्ड पर। अब फिर एक बार सोमनाथ
इस ओवर की अगली गेंद लेकर स्ट्राइक पर खड़े बल्लेबाज, उनकी निगाह टिकी हुई राजेश की। राजेश, आपको बड़े रन बनाने पड़ेंगे। इस ओवर की अगली गेंद राजेश के लिए, और गेंद गई थर्डमैन क्षेत्र में, तो 1 रन का इजाफा, 58 रन स्कोर कार्ड पर। तो 58 रन लग चुके। स्ट्राइक पर रहेंगे जो बल्लेबाज जिन्हें चौका दागा था पहली ओवर के अंदर, पहली गेंद का सामना किया था जब ही। तो आपकी निगाह टिकी हुई है, आपको रन ज्यादा बढ़ाने पड़ेंगे। तो शुरुआत इस 7वीं ओवर की, शायद ये कोई गेंदें शेष बाकी रहेंगी। उठा खेला है, ये गेंद जाएगी, जरूर जाएगी। और मीरा को ये छक्का जा रहा है, हैम्पर का हिसाब से ये छक्के का इशारा। ये 6 रन के बड़े स्कोर आगे बढ़ता हुआ, 64 रन और ओवर की समाप्ति। आने वाले 6 गेंदें 6 चेंडू आणि 22 धावा, 6 चेंडू 22 धावा यानंतर होणारा संघ। कृपया आता वेळ जाया करू नका, आपल्या विनंती आहे। आम्ही तुम्हाला सांगतोय 7 चेंडू, पंचांना वॉर्निंग द्या। पुढील मॅच आपण टायमिंग द्या, इटोला मॅच आहे, टाइम करणं, कारण इथं मध्ये वातावरण कधी बिघडते। नाणेफेडी यायचं आहे, पुढच्या संघाला मी धोरण अनाउन्स केले, नाणेफेडी यायचं आहे। पुरवणे फायटर आणि तोरणा दोन्ही संघांना मायकला माझी विनंती आहे, नाणेफेडी करून जायचं आहे, वेळ जाया करू नका। 6 चेंडू आणि धावा हवे आहेत 22, 6 चेंडू आणि 22 धावा। अब बड़ी तारेर कसरत, कृपया वेळ जाया करू नका। आपल्याला माहिती आहे पहिल्या दिवशी मॅच ओपन झाली, त्या दिवशी इथं थरार पावसाने केला होता, त्याची गतिशीलता आपण धावायची आहे, मॅच संपवायची आहे। 6 चेंडू 22 धावा। आता गोलंदाज आलाय, गोलंदाज सर नाव काय बॉलर? धीरज कासोड़े, ये 8वां स्पेल उनके तरफ से, ये आखिरी स्पेल रहेगी। 6 गेंदें और 22 रन की दरकार, 22 रन की जरूरत। अब अमरीला शतरंज लगा दिए, देखना पड़ेगा। और गणेश रहेंगे स्ट्राइक पर, कवर क्षेत्र में कोई क्षेत्र रहेगा, लॉन्ग अप, मिड डाउन और फाइन लेग क्षेत्रों में देखना पड़ेगा। अब जो बल्लेबाज गणेश शुरुआत करेंगे पहली गेंद का सामना। खेला स्ट्रेट ड्राइव है, 1 रन में गेंद को फील किया, जब तक थ्रो कोई गुंजाइश नहीं, एक ही रन मिलेगा। अच्छा फील्डिंग का लॉन्ग बन गया, फील किया, कोई बल्लेबाज ने कोई जोखिम भरा प्रयास किया ने। तो आने वाले 5 गेंदें 21 रन की दरकार, 5 गेंदें 21 रन की जरूरत। ये कड़ा मुकाबला हो सकता है या नहीं? उठाकर खेला है, ये गेंद जाएगी और हैम्पर का इशारा, ये 6 रनों का। अब मैच में थोड़ा रौनक डाल दी है। अब रन संख्या 71 रन बन चुके, तो आने वाले 4 गेंदें 15 रन की जरूरत। 4 चेंडू 15 धावा। कृपया मॅच फिडअप करायची, आपण डिले करू नका। कधी सुरुवातीपासून खेळतोय तो, पहिले 8 डॉट आहेत त्याची। काय नाव काय बोलते हैं? राजेश जवळ, राजेश बाहुबली बनना पड़ेगा आपको, कोई तरह कारनामा करना पड़ेगा। 4 गेंदें 15 रन। और 15 रन की जरूरत। राजेश, आपकी निगाह टिकी हुई है, आपको इस मैदान का जायजा लेना पड़ेगा। एक हुकार बल्लेबाज की तरह आपको बल्लेबाजी करनी पड़ेगी। गेंद के साथ, बल्ले के साथ, गेंद के साथ खिलवाड़ करनी पड़ेगी, जैसा कपड़ा धोता वैसा, उसी तरह आपको करना पड़ेगा। इस ओवर की अगली गेंद, अच्छी गेंद, समझ नहीं पाए गेंद विकेटी ने, गेंद विकेटी दशा छिटकती है और ये गेंद डॉट। आने वाले 3 गेंदें 15 रन की जरूरत, 3 गेंदें 15 रन की जरूरत। आप देखना पड़ेगा, आने वाले 3 हुनारी न तो सुनारी, देखना पड़ेगा, इधर न तो उधर। जीता ओई सिकंदर, कंपनी चेसिंग है।
स्ट्राइकला कोण आहे? राजेश जवळकर स्ट्राइक पर रहेंगे. अभी एक रन तो जरूर मिलेगी, दूसरे की मांग है. अब दूसरे की मांग है. जब तक थ्रो आता बल्लेबाजों ने आसानी के साथ एक से चोर बदले और एक रन से दूसरे रन में कन्वर्ट. तो आने वाले 3 गेंदे किती? 3 चेंडू. 2 चेंडू किती? 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुढील संघाला विनंती, आपण नानवडी यायचं आहे, कुठलाही वेळ जाया करू नका. जो पुढील संघ आहे त्याला विनंती आहे माझी, कुठलाही वेळ आपण जाया करू नका. येणारे 2 चेंडू 13 धावांची गरज. तोरणाचे संघाला इथे आलेले आहेत. 1 धाव तर झालेली आहे आणि मॅच कुठं गेली सांगायची गरज नाही. बघूया आता लकी आसमान से गिरा खजूरी में अटका, ये डायलॉग हो सकता है. अगर मैच छूटते तो ये चौका जरूर मिलता, मतलब 5 रन बढ़त हो सकती थी. तो आने वाले केवल 1 गेंद आने की 12 रन की जरूरत 1 गेंदों पर. अगर ऐसे पहले अगर मारते तो शायद आप जीत सकते थे. चला यानंतर होणारा सामना, दोन्ही संघाला माझी विनंती आहे, नानवडी याचा कुठलाही वेळ जाय करू नका. यानंतर होणारा सामना आहे, ज्या दोन्ही संघाला विनंती, एक संघाला इथं आलेला आहे मला वाटते. चला दोन्ही एक संघ इथं आलेला आहे, आपण नानवी करायची, कुठलाही वेळ जाय करू नका. आपल्या विनंती आहे, चला नानवी करून घ्या. काउंटिंग बरोबर ना सर? काउंटिंग बरोबर आहे ना दादा? काउंटिंग बरोबर झाली ना माझी? हे काय